की तुम्ही 112 नंबरवर फोन करा कधी काही अडचण असली तर. दुसरा एक नंबर आहे 14567. हा एक हेल्पलाईन नंबर आहे. 1 4 5 6 आणि 7 म्हणजे हा एक हेल्पलाईन नंबर आहे. त्याशिवाय आपलं जे हेल्पेज इंडिया आहे, हेल्पेज इंडिया त्यांचाही एक नंबर आहे. तो आहे 1800 म्हणजे 1801801253. हे जे 3 नंबर आहे ना ते तुम्ही नेहमी लक्ष ठेवा की कुठेतरी लिहून ठेवा. असे ज्यावेळेस तुम्ही फिरायला जातात, काही वेळेस एकटे जातात, त्यावेळेस तुमचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ना ते तुमचे खिशीत राहिले पाहिजे. सिनियर सिटीजनचे जे कार्ड आहे तो कार्ड तुमचे सोबत पाहिजे. मला वाटतं सगळ्यांकडे असतील तो कार्ड. नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही कार्ड देतो आहे आणि ते तुम्ही कार्ड घेऊ शकतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला आमचे सोबत रजिस्टर व्हावं लागेल. तुम्ही आमच्याकडे रजिस्टर व्हा आणि आम्ही तुम्हाला ते कार्ड देऊ. तर ही जे गोष्टी आहेत त्याच्या आपण पालन जर केला व्यवस्थितपणे तर त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे. आज आमच्या जे रेझिंग डेचा प्रोग्राम चालू आहे 2 तारीखपासून चालू आहे आणि हे 8 तारीखपर्यंत आपण हे प्रोग्राम्स वेगवेगळे आपले जे शहर आहेत त्या भागात घेतो आहे. आमचे सगळे अधिकारी, आमचे कर्मचारी फील्डमध्ये आहे. ते कुठलेही एरिया असो तिथे आम्ही जातो आहे. सकाळी जसा सांगण्यात आला आपल्या ॲडिशनल CP साहेबांनी की मुलांबद्दल एक फार मोठा आणि चांगला कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे मुलींच्या पळणेच्या प्रकार भरपूर होतो आहे शहरात किंवा कुठेही जर तुम्ही बघितलं. 18ची झाली मग किंवा 17ची झालेली 18ची होऊन राहिलेली आहे ते पळून जातात. कारण याचे वेगवेगळे आहे आणि भरपूर कारण आहे. परंतु त्या मुलीवर काय होणार आहे नंतर त्याला कळत नाही, त्याला माहिती नसतात. ते आई वडील आहे किंवा परिवार सगळा उद्ध्वस्त होऊन जातो. आपण तो जो आहे किडनॅपिंगचा केस दाखल करतो आणि ते आम्ही पण त्याच्यात कामामध्ये गुंतून जातो. परंतु हे आपण कसे थांबू शकतोय याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आजची जी आपली मीटिंग इथे होतीये त्याचा पण हाच हेतू आहे की तुमचेवर कुठलेही प्रकारची अडचण यायली नको आणि अगोदरच आपण कसे त्याच्या समाधान करू शकतोय यासाठी आपण आज इथे भेटतोय. आणि आपली सगळ्यांची एनर्जी बघून, ऊर्जा बघून खूप आनंद होतोय की उद्या आपण ज्यावेळेस तिथे बसणार तुमच्यामध्ये कुठेतरी, तर आमची पण एनर्जी तशीच राहिली पाहिजे. आणि आज मला अजून एक आनंद होतोय की माझे आई वडील इथे आलेले आहे. माझे वडील आहे, त्यांची वय सध्या 87 वर्ष आहे आणि आई आहे माझी, तर ते दिल्लीला असतात. आता माझे इथे आलेले नागपूरला आणि तेही पोलीस खात्यात होते आणि ते ASI म्हणून दाखल झाले होते पोलीस खात्यामध्ये. आज नंतर ते DCP म्हणून रिटायर झाले. माझी आई आहे आणि हे तुमच्या रिप्रेझेंटेशन करतं आहे. मला माहीत नव्हती की त्यांना इथे बसवणार आहे. ते मी सांगितलं होतं इथे कुठेतरी बसवा, ते पण ऐकतील की आम्ही व्यवस्थित काम करतोय की नाही आणि बघतील की आमचं काम व्यवस्थित चालू आहेत की नाही, कोणावर अन्याय तो होत नाही आहे याच्यासाठी मी त्यांना एक मॉनिटर म्हणून किंवा बघण्यासाठी इथे बोलवला होता. तर हे खूप आनंद होतोय आपल्या सगळ्यांना बघून. आपण सगळे मिळून अजून और एक्सेलेंट रिकॉर्ड से रिटायर हुआ मैं. तो मुझे रीएम्प्लॉयमेंट मिली तो मैंने मना कर दिया तो सेवा करनी थी. जिस दिन रिटायर हुआ 96 में उसी दिन से मैं सीनियर सिटीजन की सेवा कर रहा हूँ. और मैं आजकल प्रेसिडेंट टू सीनियर सिटीजन वेलफेयर एसोसिएशन का हूँ. मैं थोड़ा सा अपने वहाँ के बारे में बताऊँ. हमारी जो संस्था है 4000 मेंबर हैं और हमें गवर्नमेंट ने एक कम्युनिटी सेंटर दिया हुआ है जिसमें हम काम करते हैं. और अलग अलग विंग है, लेडीज़ का अलग है, जेंट्स का अलग है. जो अकेले हैं, जिनकी बीवी नहीं है, जिनके मर्द नहीं है, वो भी अकेले. हमारे बहुत और कल्चरल प्रोग्राम हर महीने तकरीबन प्रोग्राम होते रहते हैं. हमारे कल्चरल प्रोग्राम है, एक क्लब है जो अकेले हैं और फिर जन्मदिन हम मनाते हैं इकट्ठे मिलकर. मैं इसीलिए ज़्यादा नहीं बता सकता. हमारे तो क्रिकेट क्लब भी है,
टीटी क्लब भी है, तो हम सब जो मिलकर खेलते हैं, बाकायदा कैरम बोर्ड है, लाइब्रेरी है। तो मैं इसलिए आपसे मिलने के लिए मुझे बहुत खुशी हुई है और मैं धन्यवाद देता हूँ पुलिस साहिबान का कि आप लोगों को यहाँ इकट्ठा किया, मुझे भी आने का मौका मिला, बहुत बहुत धन्यवाद। और ये मैं बताऊँ, आप इकट्ठे मिलकर जितना रहेंगे, जितना एंजॉय करेंगे, वो बहुत अच्छा उम्र बढ़ेगी और स्वस्थ रहेंगे। सबसे पहले हमें ज़रूरत है स्वास्थ्य की, बाकी चीज़ तो होती रहती है, क्योंकि आजकल सबसे बड़ा मुश्किल ये हो रहा है कि बच्चे हमारे बाहर हैं मोस्टली। दिल्ली में तो हमारे जितने भी सीनियर सिटीजन हैं, अब हम बुजुर्ग हो गए, मेरी भी 87 एज है, तो बड़ा आदमी को वो होता है, आप खुश रहने की कोशिश करें। तो आप मिलकर इकट्ठा रहें और घर पर प्रोटेक्शन अपनी रखें कि भाई कोई बाहर का आजकल जो साइबर क्राइम हो रहा है, जैसे बताया होगा, उसका जो है ध्यान रखें ज़्यादा से ज़्यादा। और मैं इतना ही कह सकता हूँ, बाकी धन्यवाद और फिर मिलेंगे। थैंक यू।